मित्रांनो चाललो आहे आता मच्छी आणायला उरणच्या बाजारात. उरणच्या मार्केटला स्वस्त भेटतं सगळं. चाललो आहे आता रिक्षाने. मला वाटतंय 10 मिनिटामध्ये पोहोचू. ही बघा, ही विचुंब्याची नदी. ही नदी आहे. असं वाटतं की गार्डन आहे. गार्डन नाही आहे, ते नदी आहे ती. आता ब्रिज क्रॉस करून चाललो पुढे. आता पुढे येईल भुयारी मार्ग. इथून न्यू पनवेलपासून ओल्ड पनवेलला दोघांच्या मध्ये बोगदा आहे. इकडे न्यू पनवेल येतं आणि इकडे ओल्ड पनवेल. हे बघा, स्टेशनच्या जवळपास डेव्हलपमेंट चालली आता. मोठे मोठे टॉवर बनत आहेत. ओके, पनवेल स्टेशनचा परिसर आहे समोर. तिकडे पनवेल स्टेशन आहे. स्टेशनवरून पास होतो आपण तिकडे जायला. डेपोच्या समोरचा ब्रिज. त्या ब्रिज खालून समोर पुढे गेलो ना की हा इथे तो शिवाजी चौक. शिवाजी चौक गेला की पुढे अजून एक चौक येतो. तिथे एक मंदिर आहे. हे बघा, अजून एक चौक आला इथे. आता राईट साईडला मंदिर आहे. इथून परत सरळ पुढे जावं लागतं. पंचमुखी मंदिर. त्याच रस्त्याने पुढे यायचं. हे आहे पोटे मसाला. तिथे दुकान आहे एक पोटे मसाल्याचं. तिथे मालवणी मसाला, कोकणी मसाला असे मसाले तिथे मिळतात. आता पोचलोय आपण मार्केटमध्ये. इथे पण एक चौक आहे, कोळीवाडा चौक. बरोबर त्याच्या राईट साईडलाच मार्केट आहे, मच्छी मार्केट. पनवेल हॉस्पिटल. पनवेल हॉस्पिटलच्या लेफ्ट साईडला त्या गल्लीतून आतमध्ये गेलात ना की तिथे मच्छी मार्केट आहे. आता चाललो आहे तिकडेच मार्केटमध्ये. चालू उरण मच्छी मार्केट. मच्छी बघण्याचं चाललं आहे. आतमध्ये घेतली काही मच्छी सगळे बाहेर बसले. आतमध्ये तरी आम्ही लवकर आलो होतो. तुम्ही संध्याकाळी 7च्या वेळेस गेलात ना किंवा सकाळी पहाटे 6च्या 7 वाजता एवढी गर्दी असते खूप. चालायला जागा नसतो. हे आतमधलं मार्केट आहे मोठं. अर्ध्या कोळणी आलेत, अजून अर्ध्या आले नाही आहेत. दिसले का? खूप मोठं मार्केट आहे ते. म्हणजे एकदम पण स्वस्त मिळत नाही मच्छी, पण नॉर्मल रेटने मिळते मच्छी तिथे. तर बघा, सुरमई घ्यायची चालले. कशी दिली? 1200. सुरमई दाबून बघते कशी येते.
तू कोणती सुरमई घेतली काही? एकच घेतली. तर अश्विनी सुरमई घेतली बाबा, एक मोठी वाली. काही कापून देत आहेत. बाजूला हलवा पण आहे इथे. तुम्हाला मार्केट दाखवतो, केवढं मोठं मार्केट आहे बघा. अजून पूर्ण ओपन नाही झाले. आत्ताशी ते लोक आलेत. समोर समोर बसल्यात कोणी, अजून मागे कोण नाही बसलेत बघा. केवढं मोठं मार्केट आहे ते. बापरे. चला आता तिथं सुरमई घेऊन झाले. आता पुढं काय घ्यायचं अजून नक्की नाही. कशी दिली कुलबी? 200ला वाटा. केवढी मोठी कोलबी आहे बघा. किती कमी करणार? पण काय रेट कमी करायला मागत नाही आहे. केवढी मोठी कोलबी आहे. आता पापलेट घ्यायला चालले. पापलेटचा वाटा बघा कसला आलाय तो. हे मध्येच बकरा घेऊन आला. कुठं जास्त दिलेस म्हणून बोलतो लाव अजून एक. आले मच्छी घेऊन निघाले आता. मार्केटच्या बाहेर बघा ट्रॅफिक किती आहे. ती ही नॉर्मल आहे. सकाळ संध्याकाळी बघाल ना तुम्ही, खूप ट्रॅफिक असते इथे. अर्धा तर लसूण घेऊन चालली. आता काय घ्यायचं? कोथिंबीर. कोथिंबीर जुडी पूर्ण घेतेस? कशी आहे जुडी? कोणती घेतेस? झालं का घेऊन आता रिक्षा पकड. वडा बघा इथे लेफ्ट साईडला बघा गारमेंटचं मार्केट आहे मोठं. खूप मोठं मार्केट आहे. पण चला आता घरी जाऊया. ओके बाय.